आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक एक दिवस देत आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान 5-6 सभा राहील। त्याची सुरुवात 30 तारखेला वाशिम, बुलढाणा आणि नंतर महाराष्ट्रभर कोकणापासून तर मुंबईपर्यंत किमान एका जिल्ह्यात 6 सभा म्हणजे 200-300 सभा घेऊन जे 2 ऑक्टोबर आमची तारीख होती ते 28 ऑक्टोबर केली आहे। तेपर्यंत अधिक सगळी तयारी करून एक मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही करतोय। जरंग्या कायद्यापेक्षा मोठा नाही। मुंबईची लाईफलाईन जर थांबवली जात असेल तर आता आम्ही तक्रार दिलेली आहे। वेळेची वाट पाहिली जाणार नाही, कारण बॉम्बे हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे, कारण जे हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे, कारण जीटी हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे, कारण सेंट जॉर्ज हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे। ॲम्ब्युलन्स ची जी हे असते याचा त्याचबरोबर अति महत्त्वाचे व्यक्ती खूप रात्री आणि आज सकाळी खूप जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे आमचे हा एरिया जे ग्रामीणचे एरिया आहे, वसरणी, लातूर फाटा, तसेच इथे पाकीजानगर, मुंब्रा हिल्स, हा सबमध्ये खूप जास्त पानी है। तो ये एरिया के लोगों को थोड़ा सा अलर्ट रहना है हमें। अभी पानी तो बंद हुआ है, बारिश बंद हुई है, बट दोपहर शाम तक अगर ऐसे बंद रहा तो रिलीफ है, अदरवाइज थोडासा प्रॉब्लेम हो सकता। 2024 मध्ये आंतरवालीमध्ये दादाने असाच एक मोठं आंदोलन केलं, पण त्याच्यात देतो म्हणून त्यांनी आम्हाला फसवलं आणि फसवून स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालून आम्हाला देतो म्हणून आम्ही गुलाल लावला आणि गुलाल घेऊन आम्ही गावाकडे गेलो की आम्हाला आरक्षण देतो म्हणले, पण त्यांनी आम्हाला दगाबाजी केली। तर ह्या बारीस आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून माझे शेतकरी बांधव, मराठा बांधव सर्वच ह्या